नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. सुरुवातीची बातमी आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आणि खत व्यवस्थापन ही दोन प्रमुख आव्हानं असतील. मात्र व्यापक नियोजन तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासनाच्या समन्वयातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. सोबतच राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना त्यांनी कर्जमाफीचा देखील उल्लेख केला. असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय. त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या. शिर्डीत श्रद्धेसोबतच आता शक्तीचा देखील नवा अध्याय सुरू झालाय. शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सची पाहणी करत प्रगत तंत्रज्ञानाची त्यांनी माहिती घेतली. निबे ग्रुप आणि विविध कंपन्यांदरम्यान झालेल्या करारांमुळे डिफेन्स सेक्टरमध्ये मोठ्या गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याचा मार्ग आता मोकळा झालाय. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते शिर्डी प्रवास वंदे भारत एक्सप्रेसनं केला. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत प्रवासादरम्यान त्यांनी शासकीय कामकाज देखील पार पाडल्याचं पाहायला मिळालं. पुढची बातमी आहे नागपुरातून. नागपुरात उभं राहत आहे विकासाचं नवं हब. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोदाम लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण पार पडलं. हे लॉजिस्टिक पार्क नागपूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यानंतरची बातमी आहे मुंबईत पार पडणाऱ्या मुंबई टेक वीकच्या आयोजनाबाबत. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 29 आणि 30 मे रोजी मुंबई टेक वीकचं आयोजन करण्यात आलंय. ओपन एआय, मेटा, एन्थ्रोपिक आणि क्लाउड गुगल सारख्या जागतिक अग्रगण्य एआय कंपन्यांचा सहभाग याच्यामध्ये असेल. 10,000हून अधिक डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञान प्रेमींची उपस्थिती अपेक्षित आहे. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडीवरती आहे. मुंबई टेक वीक अतिशय भव्य असेल असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. यानंतरची बातमी आहे ठाण्यातून. लेग्रँडच्या नव्या प्रशिक्षण केंद्रामुळे तरुणांच्या करिअरला मिळणारे पॉवर बूस्ट. उद्घाटन सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो युवकांच्या स्वप्नांना नवे पंख मिळतील असा विश्वास व्यक्त केलाय. यहाँ के जो लोकल स्थानिक बच्चे हैं उनको ट्रेंड भी किया जाएगा, नौकरी भी मिलेगी. आज ये बिल्डिंग का सिर्फ उद्घाटन नहीं हुआ है बल्कि ठाणे के आसपास के युवाओं जो है, जो यंग जनरेशन है, उनके सपनों के नई उड़ान देने की शुरुआत है यहाँ पर. महाराष्ट्राच्या विकासासाठी टेक महा इम्पॅक्ट 2026 ही परिषद नवा रोडमॅप ठरणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. माहिती तंत्रज्ञान विभाग आणि महा आयटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. मला असं वाटतं की ही परिषद महाराष्ट्रात तंत्रज्ञानाधारित आणि जनकेंद्रित विकास मॉडेल अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तसंच ही परिषद महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्या रोडमॅपचं देखील काम करेल असा मला विश्वास आहे. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे